तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र बन्नी सानप। आज आहे जिम ट्रेनिंगचा डे 6। आज आपण 2 वर्कआउट करणार, एक लेग वर्कआउट आणि त्यासोबतच आपण शोल्डरचे पण वर्कआउट करणार आहे। सुरुवात केली आपण लेग एक्सटेन्शनच्या मशीनपासून। याचे आपण 3 राऊंड घेतले। त्यानंतर पॉवर केजच्या मशीनने आपण 3 राऊंड मारले, एक म्हणजे 40 किलोचा, त्यानंतर आपण एक 60 किलोचा मारला आणि लास्टला आपण 90 किलोचा एक राऊंड मारलाय। त्यानंतर आपण लेग प्रेस मशीननेही 3 राऊंड मारले, सर्वात आधी 40 किलो, त्यानंतर 80 किलो आणि लास्टला आपण 100 किलो मारले आणि लास्टला आपण स्क्वॉट मारून आपले लेगचे वर्कआउट संपवले। त्यानंतर आपण शोल्डरचे वर्कआउट करायला निघालो। तर मित्रांनो, शोल्डरचे वर्कआउट करण्याआधी तुम्ही बघू शकता शोल्डर एकदम नॉर्मल आहे आणि वर्कआउट झाल्यानंतर आपण बघू की शोल्डर किती पंप अप करतात। तर सर्वात आधी आपण फ्रंट रेसचे 3 सेट घेतले। पहिला सेट तुम्ही 7.5 kgचा मारा आणि लास्टचा 10 kg। त्यानंतर आपण लॅटरल रेसचे 3 सेट मारले, याचे पण सेम सेट, पहिले 7.5 kg आणि लास्टला 10 kg यूज केले। त्यानंतर आपण सीटेड डंबेल प्रेसचेही 3 सेट घेतले, याचे तुम्ही हेवी वर्कआउट करू शकता कारण की याने शोल्डरवरती खूप ताण पडतो। नंतर आपण बारबेल सीटेड प्रेसचेही 3 सेट घेतले, एक फ्रंटवाला त्यानंतर एक बॅकवाला, याचेही आपण हेवी वर्कआउट केले आणि त्यानंतर आपण अपराईट रोचे 3 सेट मारले आणि आपले वर्कआउट संपवले। मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आफ्टर वर्कआउट शोल्डरमध्ये किती फरक पडला आहे, शोल्डर किती पंपअप झालेत। तर मित्रांनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला फॉलो करा। थँक्यू।